मोठी बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर येतोय का? सरकारकडून नवीन अपडेट आलंय का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या खात्यात पैसे कधी येणार? काही शेतकऱ्यांचे आधीच मेसेज आलेत, तर काहींना पैसे अजून अडकले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 8वा हप्ता नेमका कधी आणि कोणाला आधी मिळणार? कोणाचे पैसे अडकू शकतात आणि पैसे जर लवकर मिळण्यास काय करावे लागेल? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण आम्ही दररोज शेतकरी, सरकारी आणि योजना आणि ताज्या बातम्यासह तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला तर सुरू करूया आजची मोठी अपडेट. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. ही योजना एकनाथ शिंदे सरकारने सुरू केली. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. 2,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. आतापर्यंत किती हप्ते मिळाले? आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना 14,000 रुपये मिळाले आहेत, पण काही शेतकऱ्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 8वा हप्ता पुढील 1 ते 2 महिन्यात वितरित होण्याची शक्यता आहे. सरकार सध्या लाभार्थ्यांची यादी अपडेट करत आहे. ज्यांची केवायसी पूर्ण आहे आणि जमीन नोंद व्यवस्थित आहे, त्यांना पैसे आधी मिळतील. जर शासनाने लवकर मंजुरी दिली तर 8वा हप्ता थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होईल. कोणाला पैसे मिळणार नाहीत? खालील कारणांमुळे पैसे अडकू शकतात: आधार लिंक नसणे, बँक खाते बंद असणे, जमीन नोंद अपडेट नसणे, ई-केवायसी पूर्ण नसणे, डुप्लिकेट अर्ज. पैसे लवकर मिळण्यासाठी काय करावे लागेल? आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तपासा, ई-केवायसी पूर्ण करा, जमीन नोंद 7/12 तपासा, बँक खाते सक्रिय ठेवा. जर काही अडचण असेल तर सीएससी सेंटर किंवा तलाठी कार्यालयात संपर्क करा. राजकीय आणि प्रशासनिक अपडेट काय आहे? अलीकडचे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्याबाबत बैठक घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकरी योजनेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. यामुळे 8वा हप्ता लवकर येण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे? अनेक शेतकऱ्यांनी म्हणत आहेत की खत, बियाणे आणि शेती खर्च वाढला आहे. यामुळे 8वा हप्ता लवकर मिळणं हे गरजेचं आहे. महत्त्वाची सूचना: कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण जर कोणी पैसे घेऊन काम करत देतो म्हणत असेल तर सावध राहा. तर शेतकरी बंधूंनो, ही होती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची सविस्तर माहिती. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि अजून अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच पुढील अपडेट घेऊन येऊ. जय जवान, जय किसान.